नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शेफारलेली मुलं असतात, लाडावलेली मुलं असतात, ती आपोआपच हट्टी होत जातात. आणि आपण जितके त्यांचे हट्ट पुरवत जातो तितकी ती मुलं अधिक नालायक, निष्क्रिय बनत जातात. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला आयती मिळावी असं वाटतं. हा जगण्यातला एक अनुभव आहे आणि तो मी आज एवढ्यासाठी सांगतोय की बंगालच्या निवडणूक निकालानंतर आपल्याकडच्या सगळ्या सो कॉल्ड सेक्युलर पुरोगामी डाव्या विचारांच्या पत्रकारांमध्ये एक चिंतेची चर्चा मला ऐकायला येते की अशा पद्धतीतच पुढे जायला लागलं सगळं राजकारण तर मग देशातल्या लोकशाहीचं काय होणार. कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायला पाहिजे, पण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायला पाहिजे ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी नसते. त्या सत्ताधारी पक्षाच्या राजकारणाला विरोध करून एक वेगळी विचारधारा असेल, कार्यक्रम असेल, अजेंडा असेल, ते घेऊन जनमानसाला कावीज करण्याचा प्रयत्न करणारा विरोधी पक्ष हा विरोधी पक्ष असतो. दुर्दैवाने तसा विरोधी पक्ष गेल्या 10-12 वर्षात उरलेला नाही. हा विरोधी पक्ष आहे, कागदावर आहे, निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला आहे, लोकसभा विधानसभा यांच्या कामकाजामध्ये दप्तरामध्ये विरोधी पक्ष आहेत. पण त्या विरोधी पक्षांमध्ये सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्याची आणि त्यासाठी संघर्ष करण्याची इच्छा नाहीये. त्यांना आयता कोणीतरी आपल्याला विजय मिळवून द्यावा असं वाटतं. अलीकडल्या काळात म्हणजे प्रामुख्याने 2014 नंतर वेगवेगळ्या इव्हेंट कंपन्या, मॅनेजमेंट कंपन्या ह्या इतक्या राजकारणात आणि राजकीय पक्षांच्या कामकाजात गुंतलेल्या आहेत की आता आता काही गोष्टी बंगालच्या बाहेर येत आहेत की बंगालमध्ये 5 वर्षापूर्वी ज्या आयपॅक कंपनीने रणनीतिकार म्हणून ममता दिदीच्या तृणमूल काँग्रेस पक्षाबरोबर साटोलोट केलं होतं आणि जी काय रणनीती, प्रचार तंत्र वगैरे वगैरे वापरलं आणि तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक ममता दिदीनं जिंकून दिली होती. पुढल्या 5 वर्षामध्ये त्या कंपनीचे संस्थापक एक नेते प्रशांत किशोर बाहेर पडली तरी उरलेली कंपनी ही जवळजवळ तृणमूल काँग्रेस बरोबर एक जीव होऊन गेली होती. आणि आता तर असं म्हटलं जातं की गेली 5 वर्ष तृणमूल काँग्रेसचा पक्षच नव्हे तर तृणमूलचं सरकार सुद्धा आयपॅक कंपनीचे अधिकारी, संचालक आणि कर्मचारी चालवत होते. कागदोपत्री तृणमूल काँग्रेस नावाच्या पक्षाचं बंगालमध्ये राज्य होतं. पण व्यवहार बघितला तर व्यवहारामध्ये आयपॅक कंपनीचे कर्मचारी पक्ष पण चालवत होते आणि पक्षाच्या अधिकारात किंवा कब्जात असलेली सत्ता पण आयपॅकचे लोक राबवत होते. तृणमूल काँग्रेसचा गेली 5 वर्ष सतत टीव्हीच्या राष्ट्रीय वेगवेगळ्या चॅनेलवर, वाहिन्यांवर दिसलेला रिजू दत्ता नावाचा प्रवक्ता आहे, ज्याला आता पक्षातून काढून टाकलेलं आहे, त्याने हा उघडपणे आरोप केलाय की मला पक्षातर्फे कुठल्या तरी एका मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळणारे निश्चित झालेलं होतं, पण माझा पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी किंवा त्यांचे वारस अभिषेक बॅनर्जी यांच्याशी थेट संपर्क नव्हता. मला त्यांच्यापर्यंत जायचं किंवा माझी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची तर आयपॅकच्या कुठल्या तरी कर्मचारी, अधिकारी किंवा शाखेतर्फे पाठवावी लागत होती.
आणि या आयपॅकच्या संबंधित व्यक्तीने, नेत्याने रिजू दत्ताला सांगितलं की तुला 50 लाख रुपये द्यावे लागतील तर तुला पक्षाचं तिकीट म्हणजे उमेदवारी मिळेल. कालपर्यंत पक्षाच्या वतीने सगळ्या वृत्तवाहिन्यांवर दणाणून सोडणारा हा प्रवक्ता तृणमूल काँग्रेसचा आता निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्य बोलायला लागलाय. पुढे तो सांगतो ते सत्य असं मानावं लागतं. तो म्हणाला माझ्या बायकोने आईने दागिने आणून दिले, विक आणि तिकीट घे. नशीब वाटतं आता की ते दागिने विकले नाही आणि तिकीट घेतलं नाही. पण पक्षामध्ये राजकारण म्हणजे काय होतं तर कंपनी चालवत होती. एक पक्ष कंपनी चालवत होती आणि त्या पक्षाचं सरकार सुद्धा एक कंपनी चालवत होती. आजकालच्या सगळ्या आपण बघतोय त्या विरोधी पक्षांमध्ये भाजप वगळता उर्वरित बहुतांश पक्षांमध्ये आपल्याला असं दिसेल की त्या पक्षांमध्ये राजकारणात निवडणुका लढण्याची, आंदोलन करण्याची, सत्ताधारी पक्षाशी संघर्ष करण्याची इच्छाशक्ती उरलेली नाही. तुम्ही बारकाईने बघितलं तर हे दिसेल. अन्यथा कालपर्यंत रिजू दत्ता सुद्धा तावातावाने आपल्या पक्षाच्या वतीने भाजप बरोबर लढत होता. थेट अमित शहाना धमकावत सुद्धा होता. पण माध्यमांमध्ये, वृत्तपत्रांच्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या चॅनेलमध्ये पक्षाच्या वतीने संघर्ष करणं आणि एक आवाज निर्माण करणं ही सोपी गोष्ट आहे. पण तो पक्ष जी माहिती जनमानसापर्यंत मीडियामधून पोहोचवू बघतो, त्या पक्षाला त्याची जी काही भूमिका असेल ती जनमानसापर्यंत पोहोचवताना जनतेमध्ये जाऊन सुद्धा संघर्षाचा जनतेला अनुभव देता आला पाहिजे. व्यवहारता तुम्ही बघाल तर सगळ्याच्या सगळ्या विरोधी पक्षांची आंदोलनं ही टीव्ही चॅनेलच्या किंवा मीडियाच्या कॅमेरा पुरती होत असतात. मी तुम्हाला मुद्दाम आठवण करून देतो. साधारण 3 वर्षापूर्वी जुलै महिन्यामध्ये 1 जुलै तारीख सांगतो, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर म्हणजे तिथे प्रशासक असलेल्या कमिशनरवर मोर्चा काढण्यात आला होता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. आणि तो इतका लॉंग मार्च होता, प्रचंड प्रचंड लांब लांब मोर्चा होता की तो मेट्रो सिनेमा पासून छत्रपती शिवाजी टर्मिनस 1-1.5 किलोमीटर पेक्षा लांब नव्हता. आणि आपण कॉलरला धरून महापालिका आयुक्ताला रस्त्यावर ओढून आणू आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करू वगैरे वगैरे धमकावणारे आदित्य ठाकरे 2 जुलै 2023 नंतर तो सगळा प्रकार विसरून गेले. तो एकदम मुंबई महापालिका निवडणुका 2026च्या येईपर्यंत ही विरोधी पक्षांची अवस्था आहे. मीडियामध्ये विरोधी पक्ष जोरदार आहेत. सत्ताधारी पक्ष सुद्धा झाकोळून जाईल इतक्या आवेशामध्ये विरोधी पक्षाचे नेते प्रवक्ते रोजच्या रोज बोलत असतात, आग ओकत असतात आणि त्यांच्या टेबलावरच्या कागदाला सुद्धा आग लागत नाही, इतकी आग ओकत असतात. आणि याचं कारण सरळ आहे की आजचे विरोधी पक्ष हे माध्यमांच्या कडेवर बसलेले आहेत. खाली उतरून जमिनीला पाय लावायला आजचे विरोधी पक्ष तयार नाही. जी प्रस्थापित माध्यम आहेत, मग ते तुमच्या डिजिटल मधली असो किंवा युट्यूब मधली असो किंवा वर्तमानपत्र आणि चॅनेल वगैरे असो, या सगळ्या माध्यमांच्या कडेवर विरोधी पक्ष बसले. त्यामुळे कडेवर बसलेला असतो त्याला माध्यम घेऊन जातील तिथे जावं लागतं. आईच्या कडेवर बसलेलं, मावशीच्या बहिणीच्या कडेवर बसलेलं जे मूल असतं
त्याला स्वतःच्या पायाने कुठेही जाता येत नाही, चालता येत नाही. आई किंवा मावशी किंवा ताई जाईल तिकडे त्याला जायला लागतं. त्यामुळे माध्यम जशी भरकटवत नेतील तसे विरोधी पक्ष भरकटत गेलेले. त्यांना स्वतःचा अजेंडा, स्वतःची दिशा, स्वतःची इच्छा काहीही उरलेली नाही. काहीही उरलेली नाही. तुम्ही शरद पवारांचा पक्ष घ्या. अधूनमधून सुप्रियाताई पत्रकारांसमोर बोलतात किंवा काहीतरी सोशल मीडियावर टाकतात, संपला विषय. शरद पवारांच्या पक्षाचे दुसरे नेते सुप्रियाताईंचे भतीजे रोहित पवार आहेत. ते माध्यमांसमोर येऊन वेगवेगळे गौप्यस्फोट करतात. तेवढी खळबळ वाजते. पुढे काय? काही नाही. शरद पवारांचा पक्ष आजकाल हा सुप्रियाताई आणि रोहित पवार यांच्यापर्यंत मर्यादित होऊन गेलाय. आणि त्यांच्यापर्यंत म्हणजे ते माध्यमात काहीतरी बोलतील तेवढं. आणि त्यामुळे माध्यमांच्या कडेवर बसलेली ही पोरं स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही, तर चालतील कशी, धावतील कशी याची चिंता जेव्हा त्याच माध्यमात होते, तेव्हा मग हसावं की रडावं ते कळत नाही. तुम्ही बघा बारकाईने. मध्यंतरी दिल्लीमध्ये एक काहीतरी छोटा असा परिसंवाद वगैरे काहीतरी होता, ज्यामध्ये एक नामवंत दिल्लीचे बोगस पत्रकार राजदीप सरदेसाई होते आणि दुसरीकडे त्यांच्या बाजूलाच खुर्चीवर वक्ता म्हणून काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा होते. राजदीप सरदेसाईंनी काँग्रेसमधले अनेक दोष त्या परिसंवादामध्ये सांगितले की भाजप 24/7 वर दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस अखंड राजकारण करतात, पक्षाचं काम करतात, संघटना उभारतात, संघटना राबवतात. बाकीचे विरोधी पक्ष काय करतात? काही करत नाहीत. तेव्हा पवन खेडांनी असं सांगितलं, आमच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात, म्हणजे मीडिया आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि आमची लढाई मीडियाने लढवली तर आम्ही फरक पाडून दाखवू शकतो. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? आम्ही तुमच्या कडेवर बसलोय. आम्ही भले मीडियाला गोदी मीडिया म्हणून हिणवत असू, पण आमचं अस्तित्व आज माध्यमापुरतं आणि माध्यमावर अवलंबून आहे. आम्ही जनतेमध्ये जाऊन कुठलंही काम करत नाही. जनतेच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यासाठी या देशातले विरोधी पक्ष काहीही करत नाहीत. अक्षरशः काहीही करत नाहीत. सुप्रियाताई कधीतरी मौखिक सेवा देतात. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, काय ते झुग्गी झोपडीवाल्यांचे प्रश्न आहेत. एवढं बोललं, कॅमेरा समोरून हटला की सुप्रियाताई विसरून जातात आपण आता 5 मिनिटापूर्वी कुठले प्रश्न बोललो होतो. त्या प्रश्नासाठी काही आंदोलन करता का तुम्ही? 30-40 वर्षापूर्वी जे विरोधी पक्ष मी बघितलेले आहेत 50-55 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये, रस्त्यावर उतरून पोलिसांच्या लाठ्या खाणारे, अटका सहन करणारे, जनतेच्या गरजा आणि अपेक्षा यासाठी स्वतःला झोकून देणारे विरोधी पक्ष मी बघितलेले आहेत. त्याचा मागमूस आजच्या विरोधी पक्षात दिसत नाही. कारण आजचे सगळे विरोधी पक्ष, विरोधातले नेते, लहान मोठे जे असतील ते फक्त मीडियामधून आपला चेहरा झळकावा, आपलं नाव झळकावं यासाठी हालचाली करत असतात. त्यापेक्षा अधिक काही करत नाहीत. आणि म्हणून मी त्यांना म्हणतो की ज्याला हे लोक गोदी मीडिया म्हणून हिणवतात, त्याच गोदी मीडियाच्या गोदीमध्ये म्हणजे कमरेवर किंवा मांडीवर, कडेवर हे विरोधी पक्ष बसलेले आहेत. त्यांना स्वतःचं अस्तित्व नाही, स्वतःची भूमिका नाहीये. आणि म्हणून त्यांची चिंता एखाद्या काय तो पोलिओ झालेल्या मुलाबद्दल
पालकांना जशी चिंता असते की हे आपलं पोर कधी चालेल, कसं चालेल, अशी विकलांग मुलाची, दिव्यांग मुलाची चिंता त्याच्या पालकांना असते, तशी चिंता आपल्याला माध्यमांच्या चर्चा आणि डिबेट मधून ऐकायला येते विरोधी पक्षाचं काय होणार. फार काही व्हायला नको. तुमचे विरोधी पक्षांना तुम्ही जे विकलांग करून ठेवले ते या मीडियाने करून ठेवले. अरे ये मी तुला कडेवर घेतो, अरे ये मी तुला कडेवर घेतो, तुझा प्रचार आम्ही करतो, असं करत करत मीडियानी विरोधी पक्षांना किंवा विरोधी राजकारणाला एवढं पंगू आणि निष्क्रिय करून ठेवलेला आहे की जमिनीवर उतरावं, आंदोलन करावं, लोकांमध्ये मिसळावं, लोकांचे प्रश्न चेक करावेत, असं विरोधी पक्षांना वाटेनासं झालेलं आहे. कुठच्या विद्यापीठातला रिसर्च पेपर असेल, कुठच्या तरी वर्तमानपत्रांनी दिलेली आकडेवारी असेल, ते घेऊन सगळ्या विरोधी पक्षाचे नेते टीव्ही चॅनेलवर बसून आवेशामध्ये डिबेट करत असतात. पण तो विषय, ती समस्या सोडवण्यासाठी सरकार तिकडे लक्ष देणार नसेल तर सरकारचं लक्ष वेधून सरकारला त्याविषयी काही नवी धोरण नीती निर्माण करण्यासाठी विरोधी पक्ष आंदोलन करत नाही. आंदोलन कॅमेऱ्यापुरतं, कॅमेरा बंद, आंदोलन खतम. आणि त्यामुळे सत्तेत बसलेले आहेत त्यांना लोकांच्या किरकोळ गरजा भागवल्या तरी निवडून येण्याची भीती वाटत नाही. कारण त्यांना माहितीये विरोधी पक्षांनी लढण्याची, संघर्ष करण्याची इच्छाशक्ती गमावलेली आहे. अशा विरोधी पक्षांपासून आपल्याला धोका नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षांना टीव्हीवरच्या, वर्तमानपत्रातल्या, प्रचार माध्यमातल्या डिबेटमध्ये, वादामध्ये अडकवून ठेवायचं आणि जनतेमध्ये जाऊ द्यायचं नाही. आता 4 महिने झालेत, मुंबईसह राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्या सगळ्या बातम्या काढून बघा, वर्तमानपत्रातल्या असतील, त्यातले अग्रलेख असतील, वेगवेगळ्या चॅनेलवरचे डिबेट असतील, काढून बघा. डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही सांगाल की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक हाती मुंबईत महापालिकेची सत्ता मिळणार आहे. 2 ठाकरे बंधू एकत्र आलेत, अख्खा महाराष्ट्र इतका समाधानी झालेला आहे, वगैरे वगैरे तुम्हाला वाटेल. तो ठाकरे ब्रँड मीडियाने इतका कडेवर घेऊन नाचवला की तो जमिनीवर, मुंबईच्या पायावर, जमिनीवर उभा सुद्धा राहू शकला नाही. आज मुंबईत भाजपचा महापौर आहे आणि कसं बस महापालिकेतल्या विरोधी नेतेपदापर्यंत उद्धव ठाकरेंचा पक्ष पोहोचलेला आहे. जी स्थिती 1968 साली होती, शिवसेना 1968 साली पहिल्यांदा मुंबई महापालिका निवडणुका लढली आणि 42 नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मुंबई महापालिकेत विरोधी नेतेपद आलं होतं. तिथपर्यंत शिवसेना आलेली आहे. आणि याचं एकमेव कारण आहे की हे सगळे मीडियाच्या कडेवर बसून कुवारा बाप म्हणून सिनेमा मेहमूदने काढलेला आठवतो, रिक्षावाला मेहमूद. त्याचा एक दिव्यांग, विकलांग मुलगा आहे आणि त्याला तो धावण्याच्या स्पर्धेत उतरवतो आणि जेव्हा ते मूल त्या सगळ्या कोवड्या घेऊन धावू शकत नाही तेव्हा हे झालेला, चिडलेला मेहमूद आपल्या मुलाला घेतो, उचलतो आणि तो त्या मुलांबरोबर धावतो. मला आज माध्यमांमध्ये, प्रामुख्याने पुरोगामी म्हणवणाऱ्या पत्रकारांमध्ये विरोधी पक्षाचं भवितव्य काय म्हणून जी चिंता चालते तेव्हा तो कुवारा बाप मधला मेहमूद आठवतो. एक काम करावं लागेल, त्या मुलाचे खरोखरच पाय खराब होते. आजच्या विरोधी पक्षाचे पाय वगैरे ठणठणीत सगळे चांगलेत, पण त्यांना मीडियाच्या कडेवरून उतरायचं नाहीये. गोदीच्या गोदीमधून, गोदी मीडियाच्या मांडीवर, गोदीमध्ये बसलेत
आणि खाली न उतरता ते कोणाकोणाला आव्हान देत आहेत, मोठमोठ्या पहलवानांना आव्हान देत आहेत. जेव्हा भाजपशी लढायचं असेल तर विरोधी पक्षांना गोदी मीडियाच्या गोदीमधून उतरावं लागेल. हे आजचं वास्तव आहे. स्वीकारा नाकारा परिणाम तुम्हाला भोगायचे. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.